कसं प्रायव्हेट क्षेत्रात चाललेलं आहे मी पाहतो. कामगार वर्ग जो आहे इथे MIDC आहे, मी तुम्हाला आज विचारत आहे, जे कामगार कायदे आहेत त्या हेच भाजपचं स्वप्न आहे की कामगार कायदे त्यांना बदलायचं. नवीन जे फॅड आलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट लेबरचं, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटचं, आपल्या परमनंट वाल्याला बाजूला केलं जाईल. काही दिवसांमध्ये नाही, काही तासांची नोटीस दिली जाईल, कामावरनं काढलं जाईल आणि मग फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर येईल. तुम्हाला हे सगळं मान्य आहे का? वर्षानुवर्ष जे आपल्या नोकऱ्या आहेत, आपल्या हातात जो रोजगार आहे, आर्थिक केंद्र जे आपलं महाराष्ट्र आहे, आर्थिक शक्ती जी आपली महाराष्ट्र आहे, हा सगळा जो परिसर आहे तो गुजरातला पाठवला जाईल. तुम्हाला हे सगळं मान्य आहे का? अहो हेच काय, काल परवाकडे मी बघत होतो, चला हे प्रायव्हेट क्षेत्र जरी बाजूला ठेवलं तरी सरकारी नोकर भरती जी आहे पूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यामधून मुलं मुली येत असतात. मग पोलीसची भरती असो किंवा तलाठीची भरती असो, जे काही पेपर असतात वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात, दिवस रात्र मेहनत करून अभ्यास करतात, भूक ताण विसरून अभ्यास करत असतात आणि जेव्हा ऐन वेळी पेपर द्यायचा असतो, पेपर कधी कधी फुटतो. परवाकडची नाही 2-3 महिन्यापूर्वीची बातमी आहे, 200 मार्काचा पेपर होता तलाठी भरतीचा. मार्क किती मिळाले माहिती का? 214. हे काय EVM वर होतं की भाजपने लढवलेला पेपर होता, इलेक्शन कमिशनचा पेपर होता की काय असं वाटायला लागलं. पण आज मी तुम्हाला शब्द देत आहे, माझ्या नावाने तुम्हाला शब्द देत आहे, इंडिया आघाडीचं देखील वचन आहे की ज्या मिनिटाला आपलं केंद्रात सरकार बनेल आणि 4 जूनला बनणार म्हणजे बनवणारच आपण, त्या मिनिटाला पहिला कायदा आपण आपल्या तरुण तरुणींसाठी आणू की हे जे पेपर फोडणारे लोक आहेत त्यांना आपण फोडल्याशिवाय राहणार नाही. 10 वर्षाची सजा कमीत कमी लागलीच पाहिजे, झालीच पाहिजे. पण आज आपण पाहतो हे सगळं सुरू असताना अनेक ठिकाणी काय ज्या बातम्या येतात वाचत असतो आपण. इथे महिला खूप मोठ्या संख्येत आलेल्या आहेत. किशोरी त्यांचं भाषण झालं मी पाहत होतो. आज देशातली परिस्थिती जी आहे, जसं तरुणांसाठी काही चांगली नाहीये तशी परिस्थिती बिकट महिलांसाठी होत चाललेली. कर्नाटकामधली बातमी आहे, ते राक्षसाचं नाव आपण ऐकलं असेल. काय त्या राक्षसाचं नाव? रेवण्णा. अशा आमची रेवण्णा ते दक्षिण मध्य मुंबईमधून पण उभे आहेत, त्याच गँग मधले, नंदी गँग मधले. पण रेवण्णा हजारो महिलांना छळलेले, हजारो महिलांचे रेप केलेले आहेत, व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ आता सगळीकडे फिरायला लागलेले आहेत. महिला हैराण झाल्या, त्रस्त झाल्या, कोणाकडे जायचं. भाजपचं सरकार होतं, सरकार बदलल्यानंतर काँग्रेसच्या हातात ते सगळे व्हिडिओ गेले आणि आज आपण पाहतोय त्या रेवण्णाला प्रचार करायला प्रधानमंत्री स्वतः आले होते. त्या रेवण्णाच्या प्रचारासाठी भाजपचे मोठे मोठे नेते आले होते. त्याच रेवण्णाच्या प्रचारानंतर मतदानाच्या दिवशी, मतदान झाल्यानंतर तिथून जर्मनीला पळायला याच भाजपाने मतदान केलं. आज मी महिलांना विचारत येते, हे असं भाजपचं सरकार आपल्याला परवडणार आहे का? हे असं भाजपचं सरकार तुम्हाला आवडतं का? जो महिलांवर बलात्कार करतो, हजारो महिलांना छळतो, त्याला पळून लावण्याचं नाही, पळून मदत पडण्यासाठी मदत करणारं सरकार तुम्हाला मान्य आहे का? कितीतरी निधी आपल्याकडे उदाहरणं महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर 2 असे मंत्री आहेत, 2 असे मंत्री आहेत. एक मंत्री असे आहेत गद्दार गँगचे, त्यांनी सुप्रियाताई सुळेंना घाणेरड्याशिवाय टीव्हीवर दिल्या होत्या. आपलं सरकार असतं तर आपण त्यांची हकालपट्टी केली असती. पण ह्याच सरकारमध्ये त्यांना पदोन्नती मिळालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसवलं गेलेलं आहे. असं सरकार तुम्हाला मान्य आहे का? दुसरे असे मंत्री आहेत, आपल्याच काळात त्यांच्यावर आरोप झाले होते, बलात्काराचे आरोप झाले होते, महिलांना छळण्याचे आरोप झाले होते. उद्धव साहेबांनी पुढे मागे न बघता, राजकीय पडसाद काय होतील ते न बघता गेट आउट म्हणून त्यांची हकालपट्टी केली होती. आपलं सरकार पडल्यानंतर पुन्हा एका मुख्यमंत्र्यांच्या बाजूला त्यांना बसवलेलं आहे. या मिंदे सरकारच्या मध्ये त्यांना मंत्री केलेलं आहे. हे सरकार तुम्हाला मान्य आहे का? हे कुठचं सरकार आहे? कसं सरकार आहे? आणि मग हे सगळं एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हे बाहेरचे लोक, हे बाहेरचे नेते येत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातून सांगतात असली सेना कोण आणि नकली सेना कोण आहे. तुम्ही मला सांगा, असली सेना कोण आहे, नकली सेना कोण आहे? कोण आहे असली सेना? एकच सेना आहे ना, ज्या सेनेने भाजपला 25 वर्ष साथ दिली, ज्या ठाकरे परिवाराने. ठाकरे परिवार जेव्हा मी बोलतो मी एकटा नाही, तुम्ही सगळे जे शिवसैनिक आहात, तुम्ही पण आमचा परिवार आहात. याच परिवाराने ज्या भाजपला आणि भाजपच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना त्यांच्या सर्वात कठीण काळात मदत केली होती, त्यांच्या सोबत उभं राहिलेलो होतो. देश त्यांच्या सोबत नव्हतं तेव्हा आपण त्यांच्या सोबत होतो. आज महाराष्ट्रातून सांगत आहे असली सेना कोण, नकली सेना कोण? काल तर भयानक प्रकार झालेला आहे. काल तुम्ही विचार करा उद्धव साहेब काय मनस्थितीत असतील, काय ते विचार करत असतील. कोणीतरी बोलले नकली संतान, एवढ्या खालपर्यंत चाललेला आहे सगळा प्रचार. हा भाजपचा प्रचार तुम्हाला मान्य आहे? हा भाजपचा प्रचार तुम्हाला मान्य आहे? याच भाजपाने या देशावर जसा अन्याय केला महाराष्ट्रावर करत जाईल. पण ह्याच भाजपाने 10 वर्षापूर्वी आपल्याला फसवलं, 5 वर्षापूर्वी आपल्याला फसवलं. 19 मध्ये पण तेच सांगितलं होतं, 14 मध्ये पण सांगितलं होतं की अच्छे दिन आने वाले हैं. आपण प्रचार केला होता ना, अच्छे दिन आने वाले. आपण पण घरोघरी गेलो
करतील, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येतील. आले कोणाच्या खात्यात? आले कोणाच्या खात्यात? आले असतील तर हात वरती करा जरा. आले खात्यात? नुसतं त्या खोकेवाल्यांच्या आलं, आपल्या खात्यात काही आलं नाही. पण भाजपाची ही यशोगाथा आहे. आणि लक्षात घ्या तुम्ही, व्हॉट्सअपवर जे येतं हल्ली तो ध्रुव राठी म्हणत असतो त्यांचं सगळं मांडलं. पण भाजपाची ही यशोगाथा आहे. इथे प्रत्येकाला वाटत असेल अरे मला माझ्या खात्यात 15 लाख आले नाही, पण कुठच्या तरी मागे कोणीतरी बसलं त्याच्या खात्यात 15 लाख आले नाही. भाजपाची ही यशोगाथा आहे. प्रत्येकाला वाटत असेल की कदाचित प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रधानमंत्री महोदय बोलले होते की 2022 पर्यंत सगळ्यांना घरं मिळतील. कदाचित मला मिळालं नाही, पण तिथे मागे कोणतरी उभा त्याला मिळालं असेल. भाजपची ही यशोगाथा आहे की सगळ्यांना वाटतं की इथे विकास जरी झाला नसेल तरी विकास कुठेतरी झाला असेल. विकसित भारत इथे नसेल तर अमेरिकेत देखील असेल. पण आज परिस्थिती ही आहे की सोशल मीडियावर सगळे बोलायला लागले, बघायला लागलेले. परिस्थिती ही आहे की परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले. परिस्थिती ही आली आहे की देशभरात भाजपने 10 वर्षात काय केलं हे सांगू शकत नाही. पण असली सेना कोण, नकली सेना कोण, असली संतान, नकली संतान, मटन, मांस, मच्छी याच्यावर आलेले. तुम्ही मला सांगा, आपल्याला असं सरकार परवडणार आहे का की जे तुम्हाला सांगतं की तुम्ही मटन, मांस, मच्छी खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे? परवडणार आहे? आपल्याला असं सरकार डोक्यावर बसून चालणार आहे का जे तुम्हाला सांगतं की अमुक दिवशी तुम्ही हा रंग घातला पाहिजे की तो रंग घातला पाहिजे? नवरात्री ठीक आहे, आपण व्हॉट्सअपपर्यंत घालतो. पण प्रत्येक दिवशी हे भाजप कोण होतं हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देणार आहे? हे भाजप कोण होतं तुम्हाला काय घालायचं, काय नाही घालायचं, काय खायचं आणि काय नाही खायचं सांगायला? भाजप म्हणजे कोणी धर्मगुरू नाही. आपला धर्म हा संविधान असायला पाहिजे आणि तेच संविधान आज भाजपला बदलायचं आहे. लक्षात घ्या, ही लढाई नुसतं काही 2 चेहरे नाहीये. ही लढाई कोण प्रधानमंत्री बनेल एवढी नाहीये. ही लढाई या मतदारसंघातून कोण जिंकेल एवढी नाहीये. ही लढाई आपल्या देशाच्या संविधानाचं रक्षण होणार की नाही ती आहे. लक्षात ठेवून तुम्ही मतदान केलं पाहिजे. आज या देशात भाजपचा जेवढा महाराष्ट्र द्वेष आहे तेवढाच द्वेष हा भाजप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा करतो. त्यांच्या मनात हाच द्वेष आहे, त्यांच्या मनात हाच विचार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी एक व्यक्ती, एक महामानव महाराष्ट्रातून जन्माला येतेच कसे आणि आम्ही त्यांचा संविधान पाळतोच कसं हे भाजपच्या मनात आहे. तुम्ही मला सांगा, आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत की नाही? आहोत ना. आणि हीच आंबेडकर प्रेमी जनता ह्या भाजपला संविधान बदलू देणार आहे का? संविधान बदलू देणार आहे का? नाही देऊ शकत. कारण संविधान जर बदललं तर आरक्षण तर गेलीच, आपले अधिकार तर गेलेच, लोकशाही पण जाणार. आज जसे आपण जमलो आहोत तसं जमू शकणार नाही. तुमच्या घरोघरी मी काही कुठेही जास्ती बोलत नाहीये, पण तुमच्या घरोघरी सीसीटीव्ही लावले जातील, तुमच्या फोनवर पेगासस टाकलं जाईल. तुम्ही काय बोलताय, कसे वागताय, कुठे जाताय याच्या सगळीकडे लक्ष ठेवलं जाईल. आणि हे जर आपल्याला सगळ्यांना नाकारायचं असेल तर 13 तारखेला आपल्याला घरातून उतरून मतदान करायलाच लागेल. मतदान करायला तयार आहात? संविधान रक्षणासाठी तयार आहात? लोकशाहीच्या रक्षणासाठी तयार आहात? महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे तयार आहात? तर तयार असाल तर तुम्ही मला सांगा, आपलं चिन्ह कुठचं? 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 या 13 तारखेला मशालीवर मतदान करा आणि देशातला अंधकार दूर करा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.